पाऊल आपलं हे देवासाठी वेगळं संत चरण रज लागता सहज वासनेचे वीज अहो साधूचा जर माणसाला स्पर्श झाला का तर माणसाच्या अंतःकरणातले विकार निघून जायला पाहिजे. पण आपण रोज साधूच्या जवळ राहून सुद्धा आपल्यातले विकार निघून जायला तयार. भगवान बाबा संग काही लोक राहिले ज्यांना बाबाचा स्पर्श झाला, त्यांचा उद्धार झाला. आणि काही बाबाच्या संग राहून सुद्धा तसा माऊली दादाने काही लोकांना स्पर्श केला. माऊली दादाचा स्पर्श ज्याचा झाला ज्यांनी मानला त्याचं सोनं झालं. आणि जे संगत राहिले जशाला जसे कोरेत राहिले ते कोऱ्याला कोरे तसेच राहिले. पृथ्वीने उपकार मानला, मला रामाच्या पायाचा स्पर्श झाला. पृथ्वी परमरामचंद्राची सासू आहे का नाही? अरे पृथ्वीने तो उपकार मानला, पण त्या ऐरावनाच्या भूमीने त्या गावाने उपकार मानला. त्या गावातली भूमी म्हणली काय माझं भाग्य, मला या चिमणीला रामाचे पाऊल लागले. रामाचे पद लागता जडशिळा. शिवाजी महाराज जारी स्वय कामिनी. अरे रामाचा पद दगडाला लागला, दगडातून अहिल्या झाली. तसं ऐरावनाची भूमी म्हणली, जिमीर म्हणले, भाग्य म्हणले माझं, मला या गावाला या नगराला या मंदिराला देवी सुद्धा म्हणली रामाचे पाऊल लागले म्हणजे मी भाग्यवान आहे. तेण स्वरूपाभिमान वाहुनिया कार्ये मगना जुनिदा प्रथमदामनी झालो. पृथ्वीने अभिमान सोडला, पंचभूताने अभिमान सोडला. कुणालाही मी पण सगळ्यांनी पराक्रम करायचं ठरविला, पण देवा पुढं कमी पडला. कुणाचंही तिथं चांगलं नाही. पृथ्वीचा अहंकार मिळाला, परंतु मन हे शक्तीमध्ये व्यवहार बघा. मृदू झाली पृथ्वी, वायू स्थिर स्थिर वाहू लागला, तेच शांत झालं. हे पंचमहाभूताने सुद्धा शांत व्हावं लागलं. एवढं रामाचं रूप, रामाचं नाव, रामाचं पाऊल याची ताकद आहे. आणि मग त्या नगरीला, त्या गावातल्या लोकांचा उद्धार व्हायला टाइम लागला नाही. चला आयुष्य पृथ्वीच्या अंतःकरण पूर्ण तिचे नावाचा महिराव दृष्टीचे कथा रघुनंदन झाला नित्यमुक्त. मला वाटतं सीतेसारखा कुठं नाही काय किंवा मही रावणाचं नाव काय? मही. मही म्हणजे तुम्ही पृथ्वी. हे पृथ्वीतलं गिराक दिसतंय. पृथ्वीला संतोष वाटला आणि पृथ्वी पासून निर्माण झालेला मही. आता त्याची जन्मकथा कुठं आलेली नाही. मग पृथ्वीला आनंद झाला ती झाला आणि पृथ्वीतून निघालेला मही रावण आपण धरू सीतेसारखा. सीता कुठून जन्मली? शेतातून. म्हणून सीता. असा मही पृथ्वीपासून जन्मलेला मही. पृथ्वीला आनंद झाला, पण मही रावणानं राम बघितला आणि जन्म आल्याचे अरे 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 म्हणतात इतक्या दिवस जगलो, मला अजूनही सर्व सुखाचे सुख आणि श्रीहरी मुख. सर्व सुखाचे आगर तो हा असे विठेवर उद्याव आहे. हे सुख झालं. देवाला पाहिल्याबरोबर सुख होत बघा. पंढरपूरला गेलं, 4 दिवस राहिलं आणि कुणी विचारलं झालं का दर्शन? ज्याचं दर्शन झालं म्हणजे कालच. आणि आमच्यासारखं आळशी त्याला झालं का दर्शन? किती काय उभारी, किती काय उभारी, तुला बारी आता अलीकडे आणून सोडे पत्र्याच्या पुढे. हा तिकडे त्या बांबूचं ते असते ना पत्र्याच्या पुढे, आपलं नामदेव बारी की आल्याचे सार्थक कसं होईल. कमीत कमी मुख दर्शन तरी आहे रावणाला. देव पाहिल्यावर समाधान वाटलं. सर्व सुखाचा सुख देणारा देव आहे आणि तो ऐरावनाला पाहिला. ज्याला मारा लागला होता भानगडाशी. आता 2 मिनिटं घेतो. आहेरावनानं महिरावनानं राम लक्ष्मण कशाला आणले होते?
देवीला बळी द्या. मारायला आणले होते का त्यांना मारायला आणले होते? मारताय. मारायला. करायला गेले गणपती आणि बघून बसला मारवती. पार्वती. तसंच आहे आपलं बी. आपण करायला जातो एक आणि होऊन बसत दुसरंच. कोणाला वाटतंय मज लागी दुःख व्हावे, होय महाराज, मला दुःख व्हावा, माझं वाटलं व्हावा, मला लय नुकसान व्हावं असं कोणाला वाटत आहे? कोणाला वाटत आहे? आणि कोणाला दुःख होत नाही, कोणाला नुकसान होत नाही आणि कोणाचं वाटलं होत नाही. सगळ्याला सगळ्या गोष्टी सारख्या असतात. मानलं तर सुख असतंय. एवढ्या दुःखात सगळे दुःखी, सगळे दुःखी आहेत. मी दुःखी आहे, तुम्ही दुःखी आहेत, सगळे दुःखी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. माणसाला वाटतंय पोराचं लग्न व्हा, 2-4 वर्षापासून पोराचं लग्न करायचंय, पोरगी बघा, असली बघा, 25 बघा, काही बी करा आणि पोराचं लग्न जमवून पत्रिका छापा, वर बापाची वर माईचा थाट बघा. जिमणीवर पाय नसतो, आधारात चलती मला नाही. माझ्या बहिणीला तसली साडी, तसली नाटी फार तिकडे सुरुवात असती, त्याच्यासाठी सुद्धा भांडणं घरात घरात. बाकी झाले कसल्या बी का, पण माझ्या बहिणीला आणि 10 पासून वर नाही 55 असती. कवर उमऱ्यातून ते शेर पालता झाला का तवर